अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचा नायक दरोडेखोर का आणि कसा झाला. अरे, दुष्काळाचे दिवस होते. घरात चिमुटभर अन्न नव्हतं. लेकरं भाकरी भाकरी म्हणून हंबरडा फोडीत होती आणि फकीराचं काळीज ढेकळागत इरगळत होतं. तो धावतच विष्णूपंताकडे गेला आणि म्हणाला, आबा, आत्तापर्यंत आमची 10 माणसं मेली. आता पुढे आमचा वंशच नष्ट होतो की काय अशी भीती वाटते. आमचा समाज भोपळ्याचा पाला आणि कुरडूचा पाला खाऊन जगतोय. आबा, नुसती उपासमार असती तर आम्ही पोट बांधून आमचं काळीज शाबूत ठेवलं असतं. पण साथीच्या रोगानं कडेलोट केलाय. काय करावं आबा, आम्ही काय करावं. त्यावेळी विष्णूपंत एवढंच म्हणतात, तुम्ही काय करावं हे मला सांगता येत नाही, पण मी एवढंच सांगेन, तुम्ही काहीही करा पण जगा. पण कसं ते मी सांगू शकत नाही. काहीही करा पण जगा. अरे, कुत्र्याच्या मौतीनं मरू नका. उकिरड्याची सुद्धा देव दैना फेडतो. तुम्ही तर माणसं आहात. अरे, जातील हेही दिवस जातील. हे विष्णूपंत म्हटल्यानंतर फकीराच्या पायात विजेचं बळ आलं आणि तो दरोडेखोर बनला.